लागून एक बस शेगाव गाडी आहे वाटते, हेच पाहिजे आम्हाला. ये ना इकडे. तर फ्रेंड्स इकडे आलो होतो मंदिरात आजोबासोबत. तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज मी जात आहे बाहेरगावी माझ्या मामाच्या इथं. तर आता सकाळचे वाजले 7:30. व्हिडिओ अपलोडिंगला लावलेला आहे मी. 8 वाजेपर्यंत व्हिडिओ येऊन जाणार. तर ब्लॉग नक्की पाहाल. आजचा सेकंड पार्ट येणार आहे, ट्रॅव्हलिंग जर्नी फ्रॉम यवतमाळ टू होम. आज काही जास्त ऊन नाही आहे या ठिकाणी. आभाळ येऊन आहे पूर्ण ब्लॅक कलरचा. तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग थोडा लेट झाला. आता पाहू शकतो तुम्ही किती वाजले, 8:10. आज 6 ते 7 मिनटं ब्लॉग लेट झाला, कारण आज नेटवर्क एवढं काही स्टेबल नाही आहे. थोडं अनस्टेबल नेटवर्क होता, त्याच्यामुळे आज ब्लॉग जरा लेट आला. तर फ्रेंड्स आता चालू आहे तयारी. कपडे वगैरे घालून रेडी आहे. आता आईची तयारी चालू आहे, पप्पाची पण तयारी झालेली आहे. या ठिकाणी आई तयारी करत आहे. तर या ठिकाणी मला करावं लागत आहे आईच्या मिऱ्या सरळ. ताई असते ताईनंच केल्या असत्या, पण आता ऑप्शन नाही आहे. अशा पकडायच्या आणि अशा उडायच्या धीरे 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 खाली. आई बरोबर आहे ना असंच? ओके. गॉगल ट्राय करून पाहतो कसं वाटते सांगा. कधी ट्राय नाही केला आतापर्यंत. आज त्याच्यावर ब्लॉग शूट करू आपण. कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. तर फ्रेंड्स 8:30 वाजलेलं आहे, आम्ही अजून पण निघलो नाही. माझी ऊन कमी आहे खूप, आभाळ जास्त आहे. बिगेस्ट ट्री आय हॅव एव्हर सीन इन माय विलेज. जय रामदेव बाबा. तर फ्रेंड्स आता आलो बसस्टँडवरती. हे पाहू शकता तुम्ही, हे लेफ्ट साईड आहे बसस्टँडची. मी नेहमी नांदुराला जातो तेव्हा त्या साईडने जातो. हे या ठिकाणी एस टी डेपो लागून एक बस शेगाव गाडी आहे वाटते, हेच पाहिजे आम्हाला. माझा ट्युशनचा रस्ता पण हाच होता फ्रेंड्स. हे मंदिर दिसत आहे, मंदिराच्या मागून तिथं माझी ट्युशन होती. फ्रेंड्स इथून येतं माझा मावशीचा मुलगा, त्याच्यासोबत जायचं आहे आम्हाला. आई बाबा बसने चालले गेले पुढे. तर फ्रेंड्स या ठिकाणी चालू आहे गायाची क्रॉसिंग. गाय बैल जात आहे इथून, तर आम्ही थांबून होतो. आता याची क्रॉसिंग झाल्याशिवाय निघता नाही आहेत. क्रॉसिंग झाल्यावर निघतो आम्ही. या ठिकाणी बस वगैरे सगळे व्हेकल थांबून आहे. आता झाला रोड क्लिअर. तर फ्रेंड्स आता जे कॉलेज गेलं ना, ते आहे सातपुडा कॉलेज. म्हणजे सातपुडा कॉलेजच्या अंडर येते जळगाव जामोदचं. मी तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ना ते कॉलेज, जिथं माझी 11-12 झालेली आहे. त्या कॉलेजचा आहे सेकंड पार्ट आहे, जे की वरवटला आहे. तर फ्रेंड्स ही जी शाळा आहे कोटेश्वर महाराज विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, इथं माझी आई शिकलेली आहे आणि माझी मावशी पण शिकलेली आहे, म्हणजे अनुजची आई. आणि मामा पण इथंच शिकलेला आहे कोटेश्वर शाळेमध्ये. तर ही आहे त्यांची शाळा, खूप वर्ष आधीची आहे, 1900 मधली शाळा आहे. तर या ठिकाणी आहे काटेल गेट. इथून आतमध्ये काटेला जाता येते. गाडी असली का हा फायदा आहे. पाण्याची टाकी. रोडचंही काम झालेलं आहे. आधी आलो होतो तेव्हा रोड नव्हता बांधून, 6 महिने आधी. आता बांधून आहे. तर फ्रेंड्स इथं आहे सावली. सावलीमध्ये गाडी लावणं चालू आहे. लावून ते समोर अजून इकडे साईडने ते झाड आहेत ना गावली, इकडे लावायची. बस आता काही टेन्शन नाही. आई पप्पा मागून आले, आम्ही गाडीवर आलो होतो, तर आम्ही पोहोचलो. आता आले आई पप्पा. ये ना इकडे. तर फ्रेंड्स आता जाऊ आपण वरच्या फ्लोअरवर. वरती बघू वरून काय दिसते तर या ठिकाणी असा व्ह्यू आहे वरचा. सकाळी आलो तेव्हा काही ऊन नव्हतं, आता खूप ऊन आहे. या टाईपमध्ये आहे गाव. ते मंदिर वगैरे दाखवणार आहे तुम्हाला. तिकडे गेलो ते पण घर दाखवणार. तर फ्रेंड्स आता करत आहे नाश्ता. नाश्त्यामध्ये चिवडा आणि अनुज खाते कचोरी.
या ठिकाणी लिंबाचं झाड आहे एक, आणि हे दुसरं. अनु हे दुसरं कशाचं झाड आहे रे? त्याचं नाव नाही माहीत. त्याच्या बाजूनच आहे हे, लिंबाच्या बाजूला तिथे. तर मित्रांनो या ठिकाणी झाडाला पाहू शकता तुम्ही, एक असं मडकं बांधून आहे. हे चिमण्याला पाणी पिण्यासाठी आहे. एकदम देसी जुगाड लावलेला आहे या ठिकाणी. त्याला साईडनं होल पाडून त्याच्यामध्ये तार गुंडाळून तो वरती अडकवलेला आहे. तर फ्रेंड्स इकडे बसून तो कूलर लावून आहे. हे आहेत पप्पा, हे आहेत माझे आजोबा, आईचे बाबा. या प्रकारे घर आहे माझ्या आजोबाचं. फ्रेंड्स या ठिकाणी पप्पा नाबा करत आहे जेवण. तर फ्रेंड्स आता पाहत होतो आम्ही टी व्ही या ठिकाणी बसून. माझ्या मावशीचा मुलगा आहे, माझी बहीण मावशीची मुलगी. हे पहा या ठिकाणी जंगल का राजा म्हणून आहे, मनोरंजन टी व्ही. मोगलीच आहे ना? तुम्ही पण पाहिलं असेल आय थिंक लहानपणी. आम्ही पण पाहत होतो, आता परत पाहत आहे. तर फ्रेंड्स या ठिकाणी चालू आहे पाणी भरणं. हे पाहू शकता या वरच्या टाकीमध्ये पूर्ण पाणी भरून आहे. पण आम्हाला हे इथं कापड लावून आहे, याच्यामध्ये पाणी भरायचं आहे. तर नळ चालू करून दिला आणि एक्झॅक्ट मदत दार पडत आहे, पूर्ण पकडायचं काम नाही. तर फ्रेंड जेवणामध्ये आहे खीर, कढी, हे कशाची भाजी आहे, आलू, भजे, पोळी, आणि मावशीने केली पुरणाची पोळी. मावशी पुरणाची पोळी एक नंबर करते. आता जर तूप वगैरे आणत आहे आई. मस्त जाड पुरणाची पोळी आहे. तर या ठिकाणी आम्ही जेवण करत आहे, अनुज आणि मी. तर फ्रेंड्स इकडे आलो होतो मंदिरात आजोबासोबत. सप्तशृंगी देवीच्या मंदिराचे बघत आहेत आजोबा. या ठिकाणी पाण्याची टाकी भरली होती म्हणून आलो होतो. तर फ्रेंड्स या ठिकाणी सप्तशृंगी देवीचं मंदिर पाहू शकता तुम्ही. श्री सप्तशृंगी माता संस्थान एकलारा बानोदा. माझे आजोबाचे भगत आहेत, इथंच थांबतात देवीजवळ. हे पाहू शकता तुम्ही मंदिर. ही आई भवानी सप्तशृंगी माता, जय माता दी. या प्रकारे मूर्ती आहे देवीची. लेफ्ट साईडला हनुमानजीचं पोस्टर आहे, आणि राईट साईडला श्रीरामांचं पोस्टर आहे, आणि खाली इथे देव आहेत भैरवनाथ महाराज. तुम्ही जर इकडे आले एकलारा बांधवला तर नक्की या मंदिराला भेट द्या. नवग्रहाची पूजा आहे ना. तर हे आहे मंदिराचं ओपन स्पेस. मंदिरामध्ये या ठिकाणी ओपन जागा, या ठिकाणी काही कार्यक्रम वगैरे आले तर कार्यक्रम वगैरे घेता येतात. या ठिकाणी होमसुद्धा आहे. नवरात्रात इकडे होम वगैरे जळतो देवीच्या समोर. तर फ्रेंड्स आता निघालो मंदिरातून. आता जात आहे घरी म्हणजे मामाच्या घरी. या ठिकाणी पूल. गॉगल कोणाचा आहे? कोणाचा आहे गॉगल? कोणाचा आहे? लावतो तू? घे लाव. छुप्पू छुप्पू. तर आम्ही निघत आता घरी जाण्यासाठी. बाय कर, बाय. तयारी झाली आमची, बॅग पॅक झाली. आजी बाय म्हण, बाय बाय म्हण, बाय बाय म्हण, बाय 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 कर. तर फ्रेंड्स फायनली आम्ही निघालो मामाच्या गावावरून. पाहू शकता तुम्ही हा रोड. येताना मी बाईकनं आलो होतो त्या रोडनं. ते पाण्याची टाकी दिसत आहे ना, ते पहिली पाण्याची टाकी आहे. इथून आलो होतो मगाशी मी. तिथं डांबरी रोड आहे, त्या साईडनं आलो होतो. आता जाताना हा छोटा रोड आहे. चालत आहे आई पप्पा. तुम चलो आगे आगे, हम तुम्हारे पीछे पीछे. फ्रेंड्स आलो वरवटला. आता बसची वाट पाहत आहे. बस येते थोडा वेळात. फ्रेंड्स आलेली आहे बस. या बसमध्ये जायचं आहे. पावसाची गर्दी किती जास्त आहे. फ्रेंड्स फायनली निघालो बसमध्ये बसून. तर फ्रेंड्स घरी आलो. आता चहा वगैरे झाला घेऊन. आता बाहेर बसून आहे.
मस्त हवा सुटत आहे थंडीगार. तर फ्रेंड्स या ठिकाणी चालू आहे जेवणाची तयारी. आई करत आहे स्वयंपाक, चुलीवर पोळ्या. आता करू थोड्या वेळात जेवण. तर फ्रेंड्स आता करत आहे जेवण. जेवणामध्ये आहे लौकीची भाजी, आंब्याचा रस आणि पोळी. तर आता करतो जेवण. तर फ्रेंड्स आता रात्रीचे वाजले 11. तर फ्रेंड्स आता मी ब्लॉग करतो एडिट. आज पाहिले तुम्ही माझी ट्रॅव्हलिंग जर्नी, प्लस मी माझ्या आजोबाच्या घरी गेलो होतो, म्हणजे आईच्या बाबाच्या घरी. तर आजचा ब्लॉग तुम्ही कंप्लीट पाहिलाच असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. हा बा काय ससा काय हा